आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ॲडमिशनसाठी लागणारा ABC ID जो आहे तो कसा बनवला जातो। तर स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला त्या बाबतीत सर्व माहिती देणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, ज्यामुळे ABC ID बनवताना तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही। सर्वप्रथम आपण ABC IDच्या वेबसाईटवर जाऊया। ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। लिंक ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला ऑप्शन्स येतील। तिकडे तुम्हाला अकाउंट नसल्यास साइन अप करायचं आहे। आपला अकाउंट नाही आहे म्हणून आपण साइन अप करत आहोत। इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर समाविष्ट करायचा आहे। गेट OTP वर क्लिक करून जो OTP येईल तो तुम्हाला इथे समाविष्ट करायचा आहे। त्यानंतर तुमची जन्मतारीख, तुमचं संपूर्ण नाव, त्यानंतर मेल की फिमेल, तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तुमचा मेल ID, इथे मेल ID भरल्याच्या नंतर पिन जनरेट करा। जो पिन तुम्हाला लॉग इनसाठी उपयोगी पडेल। तुम्ही तुमच्या मनाने तो पिन एंटर करू शकता। पुढे ॲक्सेप्ट करून तुम्हाला व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर डिजिलॉकरच्या पेजवर आल्याच्या नंतर तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे। पुढे तुम्हाला KYC साठी पेज ओपन होईल। KYC व्हेरिफिकेशन पेंडिंग असल्यामुळे हा पेज ओपन झाला। इकडे आधार कार्ड आपण सिलेक्ट करतोय। आधार कार्डाने तुम्ही KYC करू शकता। आधार कार्डचा नंबर इकडे भरायचा आहे मित्रांनो। व्हेरीफाय करायचं। पुढे OTP जो येईल तुम्हाला आधार कार्डच्या नंबरला, कारण तुमचा आधार कार्डचा नंबर लिंक असणं गरजेचं आहे। सबमिट केल्याच्या नंतर पुढे ABCचं पेज ओपन होईल। इकडे तुम्हाला तुमच्या रिझल्टवरचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे किंवा इतर ऑप्शन्स आहेत त्यापैकी कुठलाही तुम्ही एक निवडू शकता। मी रजिस्ट्रेशन नंबर सिलेक्ट करतोय। तो मी भरतो इकडे। पुढे तुम्हाला युनिव्हर्सिटी निवडायची आहे, कुठली युनिव्हर्सिटी तुमची होती, त्यानंतर कुठल्या वर्षात तुमचं रिझल्ट लागला होता तो। पुढे सबमिटवर क्लिक केल्याच्या नंतर हा ABC ID नोंद करून ठेवा मित्रांनो, कारण ॲडमिशनच्या वेळेला तुम्हाला हा उपयोगी पडणार आहे। याच्याच आधारावर तुम्हाला DEB ID काढता येणार आहे। पुढील व्हिडिओमध्ये आपण DEB ID कसा बनवायचा ते पाहणार आहोत। तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा। धन्यवाद।